माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी एक अपडेट समोर आली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता। घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याची माहिती आता समोर आलेली आहे। बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूमुळे राज्य हादरलेलं आहे। गोविंद बर्गे यांचे नर्तिका पूजा गायकवाड सोबत प्रेमसंबंध होते। त्याच प्रेमसंबंधातून त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय। प्रेमिकेच्या वाढत्या मागण्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय। आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ कॉल केला होता। त्या कॉलवर त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या। गोविंद बर्गे यांनी शेवटचा व्हिडिओ कॉल कुणाला केला होता, त्यामुळे त्यांचा जीव वाचला असता का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। गोविंद बर्गे यांनी प्रियसी पूजा हिच्या सासुरे गावातच कारमध्ये बसून रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून घेतली। मात्र गोविंद यांनी आत्महत्या केलेली नसून त्यांचा घातपात झालाय असा आरोप बर्गे यांच्या नातेवाईकांनी केलाय। प्रियसी पूजानेच गोविंद बर्गे यांचा घातपात केलाय असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। त्यानुसार नातेवाईकांनी पोलिसात तक्रार देखील दिलेली आहे। त्यानंतर पोलिसांनी नर्तिका पूजा हिला ताब्यात घेतलेले असून तिची चौकशी केली जाते। दरम्यान गोविंद यांनी आत्महत्या करण्याच्या दिवशी एक व्हिडिओ कॉल केला होता, त्यामुळे या प्रकरणात नवं वळण येण्याची शक्यता आहे। प्रियसी पूजा काही दिवसांपासून गोविंद सोबत बोलत नव्हती, त्यांचा फोन उचलत नव्हती। घटनेच्या दिवशी गोविंद हे पूजाच्या घरी गेले होते, तेव्हा पूजा घरी नव्हती, पण तिची आई घरी होती। मात्र त्यांनी गोविंदशी बोलणं टाळलं। त्यांनी व्हिडिओ कॉल करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला, मात्र समोरून कुणी देखील प्रतिसाद दिला नाही। हे पाहून ते निराशात गेले। त्यानंतर गोविंद तिथून निघाले। दुसऱ्या दिवशी पूजाच्या घरापासून काही अंतरावर त्यांची कार उभी होती। त्या कारमध्ये गोविंद यांचा मृतदेह आढळून आला।